फडणवीस पंतप्रधान होणं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केलेली आहे। संघाला फडणवीसांच्या माध्यमातून संविधान बदलायचं आहे असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलंय। संविधान बदलण्यासाठी फडणवीसांना पंतप्रधान करायचं आहे अशी टीका सुद्धा सपकाळ यांनी केली आहे। वडेट्टीवारांनी मंडल यात्रा पक्षाच्या चौकटी बाहेरील आहे असं सुद्धा सपकाळ म्हणतात। वडेट्टीवारांची भूमिका ओबीसी समाजासाठी योग्य असल्याचंही सपकाळांचं म्हणणं आहे। पटोलेंच्या व्हिडिओची सत्यता पडताळून प्रतिक्रिया देणार असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलंय। त्याला काही मदत करणार आहात? पुढारी न्यूजनं त्या संदर्भात बातमी दाखवली होती, भेट घेणार आहात किंवा काय? आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे त्यांच्या भेटीला जात आहे। त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना संपूर्ण मदत करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष जरूर त्यामध्ये अग्रेसर असेल। नाना पटोलेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तुमची प्रतिक्रिया? तो व्हिडिओ असल्याचं समजलं, त्यातील संबंधित कोण आहेत किंवा एकंदरीत घटना काय आहे, तो मॉर्फ केलाय काय, या संदर्भात माहिती घेऊन या संदर्भात बोलणं उचित ठरेल। मंडल यात्रा काढतायत विजय वडेट्टीवार भंडाऱ्यामधून, ते एकटेच सहभागी झालेत, काँग्रेसचे बाकी नेते त्यामध्ये सहभागी झालेले नाही। हा ओबीसींचा एक लढा जो आहे तो लढा लढण्याच्या अनुषंगानं विजय वडेट्टीवारजींनी मागच्या काळातही ओबीसींचा नागपूरला मोर्चा काढला, त्यानंतर महाराष्ट्रावर देखील ते फिरले आहेत। त्यांच्या मुद्द्यांना काँग्रेस पक्षाचं समर्थन आहे। मात्र हा पक्षाच्या पलीकडे जाऊन हा मोर्चा किंवा ही मंडल यात्रा ही काढावी अशा प्रकारची एक त्यांची जी असणारी भूमिका आहे ही आक्षेपार्ह नाही। विजय वडेट्टीवार जे जवळ नेतृत्व आहे याचाच अर्थ काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सहभागी आहे आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। 700 रुपये उसने घेऊन एका अपंग शेतकऱ्यानं पीक विमा भरला, म्हणजे हप्ता भरला, नुकसान भरपाई 211 रुपये मिळाले आणि उद्यापासून 7,000 कोटी रुपये सरकार वाटणार आहे शेतकऱ्यांना। राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, याचं हे अत्यंत स्पष्ट स्वरूपाचं उदाहरण आहे। आणि यातून जो पीक विम्याच्या संदर्भामध्ये एक मोठं रॅकेट सुरू होतं आणि त्या रॅकेटमध्ये शेतकऱ्याच्या ऐवजी दुसऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ दिला जात होता, त्याच सगळ्या लोकांवर चौकशी करण्याची आवश्यकता असताना त्या मूळ मुद्द्याला बगल देऊन त्याचं ते प्रारूप आणि स्वरूप बदललं गेलं, त्याचे चटके ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही लागत आहेत। दुसरीकडे कर्जमाफीचं नाटक हे सरकार करत आहे। त्यामुळे अंधेरी नगरी चौपट राजा असं जर वर्णन या सरकारचं केलं तर चुकीचं ठरणार नाही। पीक विम्यामध्ये गतकाळामधला मोठा भ्रष्टाचार हा लपवण्याकरता पीक विमा योजनेचं स्वरूप बदलणं आणि त्यावर चर्चा होऊ न देणं अशा स्वरूपाचं कारस्थान एक सरकारच्या माध्यमातून राबवलं जात आहे।